प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. लग्न कसं करायचं, कुणासोबत करायचं आणि लग्नानंतर कुठे फिरायला जायचं यावर प्रत्येक जण आपापली स्वप्न रंगवत असतो. त्यासाठी अनेक वर्ष प्लॅनिंग देखील केलं जातं. पण ज्याप्रमाणे प्लॅन केला जातो तसंच प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं असं नाही. असाच काहीसा प्रसंग जळगावच्या पाचोरा येथील रहिवासी असणाऱ्या मनोज पाटील यांच्या आयुष्यात घडला आहे. मनोज पाटील हे भारतीय सैन्यात जवान आहेत. त्यांचा सोमवारी 5 मेला दोन्ही बाजूंच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह पार पडला. पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बॉर्डरवरून बोलावणं आलं. अंगावरची हळद वाळत नाही तोपर्यंत ते देशसेवेसाठी पुन्हा सेवेत परतले आहेत. 5 मेला लग्न झालेल्या मनोज यांना 7 तारखेला देशसेवेसाठी तत्काळ हजर राहण्याचा कॉल आला. कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओळी असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह जवान 8 मेला सीमेवर रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदिनीचे येथील ज्ञानेश्वर लुभाण पाटील यांचा मुलगा मनोज सोबत लग्न ठरले होते. लग्नासाठी मनोज सुट्टी घेऊन आपल्या गावी आले होते. दोन्ही कुटुंबियांनी जोरदार लग्नाची तयारी केली. पाचोरा येथे लग्न समारंभ आटोपत नाही तोच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणं आलं आहे. कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच देशसेवेच्या कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना गर्व आहे. देशापेक्षा काहीही मोठे नाही अशा भावना मनोज यांनी व्यक्त केल्या. मनोज यांची पत्नी यामिनी यांनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जवानांच्या सुट्ट्या शासनाने रद्द केल्यामुळे घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देशसेवेसाठी हजर राहावे लागत आहे. यात स्वतःच्या लग्नासाठी रजेवर आलेले मनोज देशाच्या कर्तव्यासाठी रवाना झाले आहेत.